नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात जरांगे पाटलांच्या बातमीने. 30 मे पासून कडक आमरण उपोषण करणार असं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. एकतर माझा किंवा सरकारचा तुकडा पडेल असं जरांगे पाटील म्हणाले. उन्हामध्ये बाज टाकून आमरण उपोषण करणार असं जरांगे पाटील म्हणाले. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला इतका वेळ का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीस 100% आरक्षण देतील असं सांगून संभ्रम निर्माण केला असं म्हणत जरांगे पाटलांनी टीका देखील केली. मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय. मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय. मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही. 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला. आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना. समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे. ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे. माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत. या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस. त्यामुळं जे होईल ते होईल. उसनं घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला. कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे. दरम्यान जरांगेंच्या मागण्या काय आहेत पाहूयात सविस्तर. मराठवाड्यातल्या सर्व पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तातडीने द्या. कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. सोबतच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि इतर संस्थानांचे प्रलंबित गॅझेट तात्काळ लागू करा. मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करा. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला द्या. आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे त्वरित मागे घ्या. आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.